आदरणीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 मध्ये आणि आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच आपण या ठिकाणी पाहता. एकीकडे तुम्ही पाहणार आहात अस्सा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये अचानक संघ मालक आकाश पारधी यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. वो पहिला बॉल स्लॅश केला, फिल्डर आहे तो कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉल वरती आपण पाहता चान्स बनला होता. शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये त्या ठिकाणी फिल्डर तैनात होते. तो कॅच कॅरी करणं गरजेचं होतं, परंतु अगदी शेवटच्या क्षणी सेकंड अटॅम्प्ट मध्ये तो बॉल हातातून निसटला आणि तिथून सिंगल धाव आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतीये. सलामीसाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संजय आणि अब्बून अगदी पाहता सनी ऑन स्ट्राईक आता इथून पाहायला मिळतात. संजयला मात्र पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळालं आहे. सिद्धेश गोलंदाजी मार्क होते राऊंड विकेट ना. हो आखू टप्प्याचा बॉल स्लॅश केला, बॉल हवेमध्ये मिस टायमिंग आहे. फिल्डर बॉल खाली कॅच ड्रॉप. 2 फलंदाजांना अगदी आपण पाहताय बॅक टू बॅक जीवदान दिलंय. 1 बाउन्स सोडला असं तर कदाचित वाईट देखील आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु त्याला स्लॅश करायचं होतं. सनीला माहिती आहे इनफिल्डला क्लिअर जर का केलं ना तर मात्र इथून चौकार देखील मिळू शकतो. त्यासाठी त्यानं तो फटका अगदी लॉप केला होता, परंतु मिस टायमिंगच राहिला होता. 2 बॉलवरती 2 जीवदान मिळालेत. अगदी आपण पाहताय सनी आणि संजय यांना. ऑन साईडला फटका दमदार आहे, बॉल चाललाय फिल्डरच्या हातामध्ये. 2 वेळा जीवदान जरूर मिळालं, परंतु तिसऱ्या बॉलवरती बरोबर सापलं रचलं आणि त्या सापल्यामध्ये सापडलेत फलंदाज संजय. विकेट क्रमांक 1 अस्सा 11 टीमचे. चला टीम मीटिंग करू नका, पोचवल्या जातात. टीम मीटिंग कमी घ्या म्हणजे वेळ वाचेल, कारण की 10 मॅचेस आज कव्हर करायचे आहेत. सन्माननीय भावेशजी सकपाल यांच्याकडून टीम ओनर यांच्याकडून विकेट साठी 200. ओ फटका जबरदस्त आहे, परंतु फिल्डर आहेत. बॅक टू बॅक विकेट आल्या पावली माघारी परत आहे रोहिदास. गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर अगदी आपण पाहताय फिल्डरला शोधलेत. 2 विकेट्स आल्यात. गोलंदाज सिद्धेश आला आता पुन्हा एकदा ट्रॅक वरती. पहिल्या 2 बॉलवरती जर पाहायला गेलं तर 2 महत्वपूर्ण कॅचेस ड्रॉप झाल्या आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहता आता मात्र 2 विकेट्स मिळवत असताना गोलंदाज सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतो. टीमचा कॅप्टन, त्याच्यावरती टीमची जबाबदारी या संघ मालकानं ज्यावेळी संध बांधणी केली त्यावेळी अगदी आपण पाहताय सिद्धेशवरती पूर्ण ती जबाबदारी सोपवली आणि त्याच पद्धतीची अगदी आपण पाहताय संघ बांधणी आपल्याला पाहायला मिळतीये. विकेट हॅट्रिक बॉल ऑन हॅट्रिक. जर विकेट हॅट्रिक आली अचानक फायटर्स टीम साठी जर का विकेट हॅट्रिक आली तर मात्र भावेश सकपाल यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. हो विकेट हॅट्रिकचा बॉल इतका बाहेर टाकलाय की पंचांनी सरळ लो बॉलच घोषित केला. वेट साइड बीमरच टाकलाय, नो बॉल. विकेट हवी होती, विकेट साठी 500 होते. तो फुलटॉस बॉल आलाय, नो बॉल आलाय, एक्स्ट्राची धाव आली आहे. धाव फलकात जाऊन पोहोचेल 3 वरती. 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. कमी गतीनं टाकलाय, स्लॅश करायचा होता. बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू, अगदी फसवा चेंडू समोर आला. असं वाटलं होतं फलंदाज जय यांना की वेगानं बॉल त्यांच्याकडे येईल, परंतु सिद्धेश हुशार आहेत, त्यांनी मात्र ती गतीच काढून घेतली. डॉट बॉल फेकलाय. 5 बॉल झाले, 2 विकेट्स आल्यात. 3 धावा धाव फलकावरती आहेत अस्सा 11 टीमच्या. हो पुन्हा एकदा चांगला बॉल, शॉर्ट बॉल होता, स्लॅश करायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक 1 समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर
बॅटिंग करत असताना असा 11 टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे. 2 बाद 3. चांगली सुरुवात झाली आहे बॉलिंग करत असताना. आता कदाचित संघाच्या संघनायकाला देखील तो टेन्शन आला असेल, कारण की टॉस अगदी त्यांच्या फेवरमध्ये होता. अचानक आस्था 11 कडे, आणि मात्र टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर विपक्ष टीमनं ते डॉमिनेटच केलंय. 3 धावा दिलात, 2 विकेट्स महत्वपूर्ण आलेत, 2 मोठे धक्के बसलेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये सनी आहे आणि त्याच्या साथीनं आता आपण पाहताय जय. नवीन गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय गोलंदाज प्रदीप. त्याला तुम्ही पाहताय. चला वेळ नका घेऊ, अन्यथा मग पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अचानक फायटर्स वेळ घेतला जातोय, प्रत्येक वेळी त्या सूचना कराव्या लागतात तुम्हाला. हो लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला किलून काढलाय. फिल्डर डीप मध्ये गॅप शोधलीये का व आतमध्ये ढकललाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतील. 2 धाबा कंप्लीट होत आहेत आणि 2 धाब्यांना धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 5 वरती. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही थेट प्रेक्षेपण पाहताय. अगदी घर बसल्या तुमच्या कामाच्या ठिकाणी ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. ऑन साईडला फटका पुन्हा एकदा फिल्डर आहेत पकडले कॅच, आणि आता सनीची मोठी विकेट, गोल्डन विकेट दिस मॅच. सनी आउट. चला स्पीडअप करा जरा. चला मास स्टार्ट करा. फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन आपण पाहताय जितेश ऑन स्ट्राइकर. लेफ्टी बॅटर समोर आपण पाहताय प्रदीप. हो मिस टायमिंग राहिला, बॉल हवेमध्ये पकडली, कॅच शॉट फाईन लेगला. आणखीन एक विकेट. टीमचा कॅप्टन हाच टू द डिपार्ट. 0 धावसंख्येवरती. अकाउंट देखील ओपन करू दिलं नाहीये. पहिल्याच बॉलवरती प्रदीपनं त्यांना पाठवले परत. दरवर्षी आपण पाहताय ना की सन्माननीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये नवनवीन तुम्हाला अगदी नियमावली, तदनंतर अगदी आपण पाहताय नवनवीन अगदी आपण पाहताय संघ मालक, नवनवीन खेळाडू, नवनवीन अगदी प्रत्येक गोष्ट तुम्हाला या स्पर्धेमध्ये नवीनच पाहायला मिळते आहे. आणि ती नवीन संकल्पना मुळात इथून मात्र फटका बाटला स्पर्शच झाला नाहीये, परंतु बाईकच्या साह्यानं धावा मिळतील 4. इथे आलाय चौकार. आणि अगदी जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये यावर्षी तुम्ही पाहताय रॉबिन राऊंड पद्धतीनं ही स्पर्धा खेळवली जाते. म्हणजे अगदी विनर वर्सेस विनर, म्हणजे 2 मॅच तुम्ही जिंकलात तर थेट क्वालिफाय, आणि त्यानंतर मात्र लुजर वर्सेस लुजर. त्याच्यामध्ये एक चान्स. ऑन साईडला फटका, बॉल सीमा पार, डीप स्क्वेअर लेगला, आलाय चौकार. धावा हव्यात. पहिल्या बाईच्या स्वरूपामध्ये चौकार आला, आता मात्र बाटच्या साह्यानं आला. 8 धावा धावफलकावरती 2 बॉलमध्येच पाहायला मिळाला. आणि धावसंख्या आता फ्लाय करती आहे, ती जाऊन पोहोचते मात्र 13 वरती. 13 धावा धावफलकावरती.
5 बॉलचा खेळ समाप्त झाला सेकंड ओव्हरमधील. आता इथून जिंकणारा संघ खऱ्या अर्थानं ते विजय रथ पुढे घेऊन जाईल, क्वालिफाय होईल. सुपर 8 साठी फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर पोहोचले होते, बॉल त्याच्या हातामध्ये आलंच नाहीये आणि इथून कॅच ड्रॉप. आणखीन एक सिंगलच इथून पाहायला मिळेल. 14 धावा धाव फलकावरती. बॉलिंग इतकीच जबरदस्त चालू आहे खऱ्या अर्थानं अचानक फायटर्स टीमची, परंतु फिल्डिंगमध्ये खऱ्या अर्थानं तशी साथ मिळाली नाही आहे. अगदी 30 सर्कलच्या बाहेर त्या कॅचेस मात्र कंप्लीट झाल्या, परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये बरोबर गली फ्लस स्लीप तदनंतर शॉट थर्डमॅन या रिझनमध्ये त्या कॅचेस मात्र ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळालं. ते बॉल खऱ्या अर्थानं त्यांना जज करता आलेच नाही आहे आणि हे स्ट्रॉंग खऱ्या अर्थानं क्षेत्र आहे. तिथे तुमचे टीममधील सगळ्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्या रिझनमध्ये तुम्हाला ठेवायचे असतात, कारण की तिथून बॉल अगदी बाटवरती आला ना तर तो वेगानं पुढे निघत असतो आणि त्या वेगाला देखील आपल्याला थांबवायचं असतं, ती कॅच कॅरी करायची असते आणि तिथं मात्र नेमकं खराब कामगिरी पाहायला मिळाली. 2 ओव्हरमध्ये 14 धावा. सिद्धेचा हा बॉल लॉंग ऑफ मध्ये केलाय. फिल्डर त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय चुकी करतायत, बॉल सीमा पार आणि इथून आपण पाहताय फलंदाज यश यांच्या बाटमधून येतो आणखीन एक चौकार. स्लॅश केलाय, कव्हर मधून बॉल काढलाय, डीप मध्ये बॉल चाललाय, फिल्डर नाही आहेत, वॅकँड एरिया, बॉल सीमा पार. यशच्या बाट मधून आणखीन एक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22. 22 धावा धाव फलकावरती. धावांसाठी संघर्ष होत होता, धावा येत नव्हत्या, विकेट्स आल्या होत्या, दबाव झाला होता. 4 विकेट्स आल्यात. त्याच्यानंतर यश मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या बाटमधून धावा यायला सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं तो 22चा चौकार आला आणि तिथून खऱ्या अर्थानं तो मोमेंटम मिळाला असा 11 टीमला. चला जुना बॉल पोहोचवा ग्राउंड मध्ये. तो मोमेंटम घेऊन खऱ्या अर्थानं आपण पाहताय आता असा 11 टीम पुढे सफर करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 22 धावा धाव फलकावरती. जुना बॉल येऊ द्या ग्राउंड मध्ये लगेच. आयोजक जरा आपण संघाला सांगतोय जरा स्पीड करायचंय, आपण देखील जरा लक्ष द्या मॅच कडे. चला स्पीडअप करा. सातत्यपूर्वक ज्या सूचना केल्या जातात आयोजकाच्या माध्यमातून. सिद्धेश निघालेत पुन्हा एकदा. स्लॅश करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. बॉल पडल्यानंतर बरोबर एसटी रक्षकाकडे निघाला. डॉट बॉल नाही ते. लेग साइडला फुल टॉस दिला. एसटी रक्षक बीट झालेत. शॉट फाईन लेग बीट झालेत. बॉल सरळ सीमा पार. लॉंग स्टॉपला आणखीन एक चौकार. संभ्रमात पडलेत 22 सकपाल टीमचे ओनर. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहता कॅश प्राइज लावत होते, परंतु आता जशा चुका व्हायला लागल्यात आता डोक्यावर टेन्शन वाढलंय. जेवढं टेन्शन मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडूंवरती नाहीये ना, तेवढं टेन्शन मैदानाच्या बाहेर आपण पाहताय 22 सकपाल यांच्यावरती आहे. धावा धाव फलकावरती 27 विकेट्स आल्या. 4 जास्त टेन्शन आहे. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग. बॉल चालला टाटा बाय बाय करत सीमा पार मिड विकेटला. यशच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. बिग मॅन, बिग हिट, बिग षटकार. नक्कीच योगेश सर, मला पहिल्या सामन्यामध्ये विचार पडला होता फलंदाजी करत असताना इतके विकेट गेले आणि मी याची वाट पाहत होतो. लिस्ट पाहिली होती मी आस्था संघाची आणि इतका उशीर झाला का खूप उशिराने
आपण पाहतोय यशला इथे पुढे पाठवण्यात आलंय. सर उशीर झाला नाहीये, उशिराने पाठवलं गेलंय. ही कॅप्टनची प्लॅनिंग असते. ज्यावेळी आपल्या टीमचे प्रामुख्याचे फलंदाज लवकर बाद होत असतात, एखादा गोलंदाज ज्यावेळी आपल्या फलंदाजाच्या विरोधामध्ये चांगली कामगिरी करत असतो, तेव्हा आपल्या टीमचा चांगला फलंदाज हा पाठीमागे ठेवायचा असतो. आणि ते काम केलं. स्क्वेअर कट केला, फटका चांगलाय, डीप मध्ये चाललाय, फिल्डर आलेत, पकडले कॅच. आणि इथून मात्र मागची गोल्डन विकेट पाहायला मिळतीये. यश बाद होतील. 8 बॉल 19 धावसंख्येची विस्फोटक आक्रमक इनिंग साकारली आहे. आणि संघाला हवी असणारी धावसंख्या आता धावफलकावरती पाहायला मिळतीये. 33 धावा धावफलकावरती आहेत. ओ फटका लॉंग ऑनला, फिल्डर पकडली, आणखीन एक कॅच. एक विकेट आली की मात्र त्याचा पाठोपाठ विकेट्सच आपल्याला पाहायला मिळतात. अगदी धावफलक जर पाहायला गेलं तर 33 वरती आता 6 विकेट्स आल्यात. तर बॅटिंग करणाऱ्या असा 11 टीमच्या पुन्हा एकदा संकट त्यांच्यावरती ओढावलंय. ते संकट ओढून आणलंय. खऱ्या अर्थानं सिद्धेश या गोलंदाजानं ती गोल्डन विकेट मिळवली. सर आहे ना ती बिग बॅश आहे ती. चला धावा धावफलकावरती 33 आल्यात. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज विराज. चला थोडा स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहतोय. खूप वेळ घेता तुम्ही. अचानक फायटर्स. ओ फ्लिक केला, पायावरती बॉल होता, स्क्वेअर कट केला, फटका दमदार आहे परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. अँडी जबरदस्त फिल्डिंग. डीप मध्ये अगदी आपण पाहता वेगानं धावत आला, बॉलला अगदी पुश केला आतमध्ये. त्याच्यानंतर मात्र अगदी आपण पाहता तो बॉलला फेकी केली. 2 धावा इथून पाहायला मिळाल्या. चित्यासारखा धावलाय, चपल चिता मैदानाच्या आतमध्ये. पिंगलस गावचा चपल चिता, फिल्डिंगचा चपल चिता अँडी. ओ फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला. पंचांनी लगेच नो बॉलचा इशारा दिला. नो +1. एकंदरीत 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक जाऊन पोहोचले 37 धावा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आज आस्था 11 या टीम कडनं. ओ चांगला बॉल, डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग खऱ्या अर्थानं आपण पाहता विवेक या गोलंदाजाकडून.
एक सिंगल आली आहे, सिंगल ना धावफलक जाऊन पोहोचले. 38-38 धावा धावफलकावरती आहेत. वेळ बरोबर अगदी आपण पाहताना 1:17 25 मिनिटांचाच घेतला जाईल. ऑन साईडला फटका अलॉंग दी कार्पेट निघाला. एक कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल आहे. वेगानं धावले, साईक सोडली आहे, मिळाली आणखीन एक विकेट. 7वी विकेट येते आहे. असा 11 टीमची 38 या धावसंख्येवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद 39 वरती 7 विकेट. नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 7 विकेट झाल्यात, 39 धावा झाल्यात. हो, इथे स्लॅश केलाय. शॉट थर्डमॅनला फिल्डर आहेत, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल इथून देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कमबॅक करायला सुरुवात केलाय ते खऱ्या अर्थानं आपण पाहताय. अचानक फायटर्स टीमनं कमबॅक आपल्याला जरूर पाहायला मिळालं. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात विवेकनं आणि त्याच्यामध्ये 1 विकेट आली आहे. 1 रनआउटची देखील आहे. 2 विकेटचा समावेश आहे. हो, फटका लॉंग ऑनला केलाय. फिल्डर अगदी डीप मध्ये आहेत. 1 कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी कॉलिंग देणारच नाही आहेत. 1 धाव इथून पुरेशी आहे कारण की विकेट्स आल्यात. 40 धावा धाव फलकावरती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. शेवटचं षटक बाकी आहे जे 10च्या सरासरीनं बरोबर अगदी आपण पाहताय 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि आता 6 बॉल आणखीन बाकी आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. स्लॉगर बाकी आहे आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये आता टार्गेट इथून काय असेल ते खऱ्या अर्थानं पाहायला लागेल. चला, जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक वेळी आपण पाहता या सूचना करतोय. यानंतर आपण पाहू इनिंग ब्रेक मध्ये लुजरचा सामना असेल. म्हणजे एकीकडे असेल सोपान 11 आणि त्यांच्या विपक्षात हर्षद दादा 11 संघ. तरी दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्सच्या जवळ येऊन थांबायचे. ओ फटका डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार, आउट ऑफ द पार्क. राजच्या बाट मधून आलाय भव्य षटकार. मनोजच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती मनोजचं स्वागतच केलंय. फलंदाज राजेशनं षटकार ठोकलाय. 46 धावा धाव फलकावरती. ऑन स्क्रीन केटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ॲक्शन रिप्ले पाहू शकता. व बाहेर जाणारा बॉल स्लॅश करायचा होता. पंच इथून अगदी तटस्थ आहेत, सांगतायत व्हाईट लाईनच्या आतून आलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं धाव मात्र जोडली जाणार नाहीये. धाव फलक 46 वरती आहे. हो, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कच नाहीये, जागेवरून खडे खेळण्याचा प्रयत्न. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार महत्त्वाचं असतं. मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर कॉलिंग होणारच नाही आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसतील तर मात्र तुम्हाला बॅटिंग करताच येणार नाहीये. हो, हलक्या हातानं बॅकफुटला जाऊन कट केला, सेन्सिबल कट केला. 1 कंप्लीट झाले. दुसरी नकारच दिलाय. इंटरेस्टच दाखवला नाहीये. 1च धाव इथून पाहायला मिळतीये. 47 धावा धाव फलकावरती. 4 बॉल आतापर्यंत झालेत. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या सत्रातील. अगदी कडक षटकारासाठी 500. ओ फटका लॉंग ऑनला, फिल्डरच्या हातात आणि इथून विकेटच पाहायला मिळते. चला, बॅट्समन लगेच पाठवा. बॅट्समन रेडीच राहा लगेच, कारण की ऑलरेडी तुमचे 8 विकेट्स आलेत. त्याच्यामुळे आता तुमच्याकडे आम्हाला असं वाटतंय की फक्त बॉलर शिल्लक असावेत. मग त्याच्यामध्ये एखादा ऑलराऊंडर देखील असेल आणि सूरज असेच एक किरण आता मैदानाच्या आतमध्ये. सूरज गोलंदाजी चांगली केली आहे. गेम चेंजर कामगिरी मागच्या मॅचमध्ये केली सूरजनं. बघा, अचानक फायटर्स टीमचे ओनर आहेत भावेश, परंतु जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात
त्यासाठी हॅट्स ऑफ आहे. आपली टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते, परंतु विपक्षी टीमची माहिती अचूक आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पाठीमागे जाऊन स्लॅश करायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून बाईकच्या स्वरूपामध्ये येईल सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल 48. 48 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र शेवटचा बॉल इथून पहिलं सत्र समाप्त झालं. 48 धावा धावफलकावरती आहेत आणि टार्गेट इथून असेल ते आता 49चं 49 या धावसंख्येचं टार्गेट आहे. मागच्या मॅचमध्ये आस्था 11 टीमनं हे टार्गेट डिफेन्स केलं होतं. आता पुनश्च एकदा तेच टार्गेट घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. 30 बॉल 49 या धावसंख्येचं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस, लुझर वर्सेस लुझर. टॉस बॉक्स हर्षद दादा सावंत 11 आणि सोपान 11 या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी व्हायचे. तिथे मात्र टॉस केला जाईल. चला सोपान 11 संघाचा कर्णधार संतोष. चल स्पीडअप करायचंय. पाच ओव्हर मध्ये या ठिकाणी गोलंदाज 11 संघाने टॉस जिंकलेला आहे. 2 शब्द त्याकडे आपण ऐकूया. आम्ही बॅटिंग करणार आहेत. टॉस जिंकून आम्ही बॅटिंग करायचा निर्णय घेतला आहे आणि मागच्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्यात म्हणजे फिल्डिंग मिस झाली, बॅटिंगमध्ये पण सर्व प्लेयर्सनी योगदान चांगल्या प्रकारे दिलंच नाही आहे. तर त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू आणि नवीन ही मॅच तुमच्यासाठी डू ऑर डाय, त्याबद्दल काय बोलशील? आता आम्ही तर असाच प्लॅन केला आहे की सर्वच प्लेयरनी 100% देण्याचाच प्लॅन आहे. आता ज्या चुका झाल्या त्या होणार नाही आहेत परत. धन्यवाद. दोनही टीम एक मॅच खऱ्या अर्थानं पराजित झालेत. आता दोनही टीमला विजय हवा आहे, त्यासाठी मात्र त्यांचा संघर्ष तर पाहायला मिळाले. दोन्ही टीमचे खऱ्या अर्थानं ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारून आता नेक्स्ट मॅचमध्ये त्यांना इन ॲक्शन एकमेकांच्या विरोधामध्ये ते प्लॅनिंगनुसार उतरायचं आहे. कारण की बऱ्याचशा चुका झाल्यात आणि ते आता खऱ्या अर्थानं बाईट्समधून देखील आपण कर्णधारांच्या अगदी स्वतःच्या तोंडूनच आपण ऐकलात. फिल्डिंगमध्ये खऱ्या अर्थानं जे कामगिरी पाहिजे आहे ती कामगिरी पाहायला मिळाली नाही. शॉट फाईन लेगला, बॉल सरळ चाललाय,
डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. चौकारानं सुरुवात झाली आहे. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा मिस फील्ड. कॅच ड्रॉप. बॉल बरोबर 2 पायांच्या मधून निघून गेलाय गोली सारखा. सीमा पार. आणखीन एक चौकार. आत्ताच खऱ्या अर्थानं बाईट मध्ये तेच म्हटलं गेलं, फिल्डिंग डिपार्टमेंट हे तुमचं मजबूत पाहिजे. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला चांगलं काम करणं गरजेचं आहे. फिल्डिंग मध्ये चुका झाल्या तर विपक्ष टीमची बाजू मजबूत असते. हो चांगला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहताय शॉट फाईन लेग मध्ये चाललाय. फिल्डर यावेळी चांगली फिल्डिंग करतात. बॉलला त्या ठिकाणी थांबवलं गेलं. धाबा इथून मिळणार नाहीयेत. धाव फलकावरती 8 आल्यात. जितेशच्या विरोधामध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. लेफ्टी बॉलरच्या विरोधामध्ये आता खऱ्या अर्थानं लेफ्टी बॅट्समन हे बाटल खऱ्या अर्थानं फार महत्त्वपूर्ण असतं आणि तोच अँगल क्रिएट करण्याचं काम जितेश करतोय, परंतु लेफ्टी बॅटर आहेत. ओ बोल्ड हिम. दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय. ही 4थी विकेट खऱ्या अर्थानं आपण पाहताय जितेशची या स्पर्धेमध्ये. त्याने 4थ्यांदा स्टंप उडवलाय. जबरदस्त बॉलिंग. ज्याच्या वेळी जितेशचा यॉर्कर आलाय त्याला कोणत्याच फलंदाजानं डिफेन्स केला नाहीये. तो सरळ एस्टँडवरतीच आदळला. इतका जबरदस्त टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळतोय. गोलंदाज जितेश. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय मोहन इथून दाखल होतील. स्टार्ट चांगला मिळाला होता. खऱ्या अर्थानं आपण पाहताय प्रमोद यांच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. सुरुवात चांगली मिळाली होती, परंतु तदनंतर आपण पाहताय जितेशचा तो यॉर्कर तो डिफेन्सच करू शकले नाहीयेत. दांडी गुल झाली आहे. फलंदाज बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 3ऱ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक मोहन. 49 धावा बनवायच्या 30 बॉल मध्ये. सुरुवात चांगली झाली होती. 2 चौकार आले होते सुरुवातीलाच. तदनंतर आपण पाहताय तो डॉट बॉल आला आणि मात्र विकेट्स पाहायला मिळतीये. निघालाय पुन्हा एकदा जितेश लेफ्ट हँडवर तो विकेटनं. हो हलक्या हाताने सेन्सिबल कट करत असताना ड्राईव्ह केला. बॉल आता तो निसटला, परंतु धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. 1 विकेट लवकर आली आहे. आता मात्र रिक्स घ्यायची नाहीये. इथून जर का पार्टनरशिप बिल्डअप झाली, सिंगल डबल जरी का आली तरी देखील या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. हे माहिती आहे दोन्ही बॅटरला. तशी प्लॅनिंग आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना इथून धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 5 बॉल झालेत. धाव फलकावरती 8 आल्यात आणि विकेट्स देखील 1 आली आहे. हो चांगला बॉल. आणखीन एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फेकीच वाईट केली आहे. इथून देखील आपण पाहता एक सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल ते 9 वरती. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अचानक फायटर्स टीमच्या धाव फलकावरती 9 आहेत. विकेट्स 1 आली आहे. चांगली मॅच दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. बरेचसे प्रेक्षक वर्ग आपण पाहताय या मैदानावरती आपल्याला या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. क्रिकेटचे प्रचंड चाहते त्यांचं देखील आपण आदरणीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. तदनंतर KTC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहताय बरेचसे प्रेक्षक अगदी ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या कामाच्या ठिकाणी अगदी घर बसल्या ही स्पर्धा प्रत्येक जण अगदी पाहतोय. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह अगदी आपल्याला पाहायला मिळते. KTC लाईव्ह अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने अजिंक्य पवार यांनी मेहनत घेतली आहे आणि आता खऱ्या अर्थानं घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं अगदी आपण पाहतोय त्यांना भरभरून यश मिळत असताना पाहायला मिळत आहे. म्हणजे अगदी एका कॅमेऱ्यापासून सुरुवात केली होती अजिंक्य पवार यांनी. आम्ही अगदी जवळून पाहिलंय. तो स्ट्रगल होता, तो कॅमेरा देखील फुटला होता आणि तिथून बऱ्याचशा अगदी अडचणी त्यांना समोर आल्या, परंतु त्या अडचणीतून अगदी तोंड काढत पुढे निघाले. आणि असं म्हटलं जातं ना, संकट तुमच्या वाट्याला भरपूर येतील, परंतु त्या संकटांना न डगमगता तुम्ही पुढे प्रवास करत राहिलं तर यश तुमची पुढे वाट पाहत आहे. आणि ती यश अगदी आपण पाहता अजिंक्य पवार यांचं आता आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला फटका मिडल केलाय. बॉल सरळ चालला डीप स्क्वेअर लेगला. सीमा पार ठोकलाय षटकार. धाव फलकावरती 15.
15 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विकेट आले तरी काय झालं, मी मैदानाच्या आतमध्ये आहे. मला स्ट्राईक ज्या ज्या वेळी मिळेल त्या वेळी माझ्या बॅटमधून धमाके पाहायला मिळतील. मोहन ओ यावेळी अगदी आपण पाहता एक्सा कव्हरच्या डोक्यावरून केलाय. डीप एक्सा कव्हर मध्ये बॉलला आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत फक्त एकच जाव इथून पाहायला मिळते. गुड फिल्डिंग. धावा वाचवल्यात. हे सगळे क्रिकेटचे चाहत आहेत. हे सगळे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे हे आमचे लाडके आयोजक तुम्ही पाहताय. कोणत्याही टीमनं अगदी आपण पाहताय जर चांगला झेल पकडला तर त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहता टाळ्या वाजवणारे हे आमचे लाडके आयोजक तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. फार चांगली स्पर्धा, फार चांगली संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते आहे. या विभागामधील सगळेजण एकत्रित येत आहेत आणि एकत्रितरित्या अगदी आपण पाहताय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये क्रिकेट खेळत असताना फटका मिस टायमिंग आहे. बराच काल हवेमध्ये फिल्डर जज करतात. पकडली एक कॅच आणि इथून मात्र दुसरी विकेट येते. ते 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अचानक फायटर्स टीमची फलंदाज बाद होतील. नितीन नवीन फलंदाज सिद्धार्थ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ मिचकरवाडी टीम कडनं बिलॉंग करतात. मिचकरवाडी टीम अगदी आपण पाहताय प्रत्येकाचा आता अगदी बरोबर लक्षात आहे, कारण की याच मैदानावरती मिचकरवाडी टीमनं होऊन खेळण्याचा प्रयत्न, पकडली एक कॅच, फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा. सिद्धार्थ आउट. बॉल सीमा पार, चौकार. 2 विकेट्स बॅक टू बॅक आल्या, परंतु तदनंतर देखील आपण चौकार पाहतोय. ही खऱ्या अर्थानं फलंदाजाची अगदी आपण पाहताय डेअरिंगच आहे. 20 धावा धावफलकावरती. विकेट्स आल्यानंतर देखील आपण पाहताय आपली स्ट्रेंथ सोडायची नाहीये. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ज्या कामासाठी पाठवलंय ते काम इथून मात्र कंप्लीट करायचं. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. एकत्रित येऊ नका. जितेश प्लीज आपल्या प्लेयर्सला एकत्रित करू नका. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत. अठरा बॉल आणि आता 29 धावसंख्येची गरज आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलमध्ये 20 आल्यात. विकेट्स 3 आल्यात. तो प्रेशर देखील नाहीये, तो दबाव देखील नाहीये. दोनही फलंदाज अगदी आपण पाहताय फ्री माइंडनं बॅटिंग करतात. विकेट्स आल्या त्या माहीत नाहीये. अगदी पहिले काय झालं ते आम्हाला गरजच नाहीये. आम्हाला जे करायचं आहे ते आम्हाला काम मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीटच करायचं आहे. त्यासाठीच आम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाठवलं. आम्हाला संघ मालकानं या टीम मध्ये सहभाग दिलाय. फटका अगदी आपण पाहता गॅपमधनं काढलाय. सनी त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना चांगली फिल्डिंग डीपमध्ये, बरोबर डीप पॉईंट त्या ठिकाणी ठेवण्यात आला. एकच धावीतून आपल्याला पाहायला मिळते. हे फार कमीवाला खऱ्या अर्थानं असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, परंतु जितेश सनी हे खऱ्या अर्थानं आता अगदी जर पाहायला गेलं तर चांगल्या टुर्नामेंट खेळताना पाहायला मिळतात. मग अशा वेळी त्यांना देखील आता बरेचशी गोष्टी माहीत झाल्यात. हो, ऑन साईडला फटका, फिल्डर कॅच देखील ड्रॉप झाली आणि बॉल सीमा पार. चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते. T25 25 धावा धावफलकावरती. प्रवीण आणि मोहन मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात.
16 बॉल आणि 16 बॉल मध्ये आता धावा बनवायचे त्या 24. 16 बॉल 24 धावसंख्येचे इक्वेशन इथून तुम्ही पाहणार आहात. हो, इथून देखील शॉर्ट बॉल होता, हुक केला, लॉंग ऑन मध्ये बॉल आला, फिल्डर आलेत वेगानं, बॉलला फील्ड करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. फेकी स्टॅकिंग एंडवरती झाली आहे. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल 26 वरती 3. 15 बॉल 23. 15 बॉल मध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकीकडे तुम्ही पाहताय अचानक फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये असा 11 बिग फाईट. हो, यावेळी सफल झाले होते, बैठक मारून मात्र फटका खेचायचा होता, परंतु समोर जर पाहिले गेले तर जितेश त्यांची व्हेरिएशन ओळखूनच त्यांच्यावरती तुम्ही आक्रमण करू शकता. डॉट बॉल आलाय. 14 बॉल 23 धावसंख्या 26. मोहन साईक. हो, यॉर्कर आलाय. पंचांकडे अपील. पंच स्तब्ध आहेत, कोणताही डिसिजन देत नाही, म्हणजे हा डॉट बॉलच आहे. मिस केले त्यावेळी यष्ट्या. पहिला यॉर्कर जितेचा तो खऱ्या अर्थानं आपण पाहता ना की यष्ट्यांना मिस करून गेला आणि आता 4 यॉर्कर टाकले होते. त्या 4 यॉर्कर मध्ये 4 वेळा दांडी गुल केली आहे. हो, लोअर फुलटॉस बनवून घेतलाय. बॉल सरळ चालला डीप स्क्वेअर सीमा रेषा पार. आउट ऑफ दी पार्क. मोहनच्या बाट मधून आलाय. मच निडेड, आत्मविश्वासाने भरलेला, धावसंख्येला आकारणी देणारा हा षटकार. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलाय ते 32 वरती. 12 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 12 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता अजूनही इथून मॅच जिंकण्यासाठी. आकाश पारधी अचानक फायटरचे संघ मालक ते देखील आता मैदानावरती फेऱ्या मारतायत. मॅच देखील तशी पाहायला मिळतीये. कधी मॅच अगदी आपण पाहताय अचानक फायटर्स कडे निघतीये, तर कधी अगदी आपण पाहताय असा 11 टीम कडे. दोनही टीमचे अगदी आपण पाहताय पुरस्कर्ते पाठीराखे अगदी आपण पाहत ती टीम ही मॅच इथून मात्र विजयाचा रथ पुढे घेऊन जाईल. रॉबिन राऊंड पद्धतीने आपण पाहताय ही स्पर्धा या ठिकाणी कंप्लीट होते. म्हणजे अगदी विनर वर्सेस विनर, लुजर वर्सेस लुजर, यातील जिंकणारी टीम टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचेल. परंतु यातील लुजर टीम त्या टीमला मात्र पुन्हा एकदा चान्स मिळेल. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 धावा बनवायचे. 17 धावा बनल्यात. 32. 12 बॉल 17. हो, चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. चांगली प्लॅनिंग. अगदी जर पाहायला गेलं तर राऊंड विकेटने आलेत. राईटी बॅट्समनच्या विरोधामध्ये हे फार कमी वेळा पाहायला मिळतं. ज्यावेळी राईटी बॅट्समन ऑन स्ट्राईक आहे त्यावेळी राईटी गोलंदाज सहजासहजी राऊंड विकेटने गोलंदाजी करत नाही. परंतु इथून सूरज चांगली गोलंदाजी करतात. पंच इथे व्हाईट बॉल DK सरांचा. एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 मध्ये सगळं क्वालिटी पाहायला मिळत आहे. अंपायर्स अगदी आपण पाहताय. तदनंतर आमची लाईव्हची टीम KTC लाईव्ह, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्वालिटीज पाहायला मिळतील. स्पर्धा म्हटल्यानंतर अगदी आपण पाहतोय त्या स्पर्धेचं गुणगौरव होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं हे सगळे आपण पाहताय क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. विकेट आली आहे. फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज आता इथून आपण पाहताय विवेक बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये.
हो फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत पाठीमागे चाललेत. कॅच ड्रॉप. या मुमेंटला ह्या चुका टीमला माघारी पाठवण्यास प्रवृत्त करतील. यावेळी या चुका होणं अगदी आपण पाहताय टीमसाठी फार धोक्याचं आहे. त्या चुका मैदानाच्या आतमध्ये करतीये आस्था 11 टीम. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा मिळाल्यात. हो पुन्हा एकदा कट केला. फिल्डर आहेत यावेळी चांगली फिल्डिंग. बरोबर माहिती होतं बॉल पडल्यानंतर अगदी लेफ्ट साईडला टर्न घेणार आहे. मग अशा वेळी मात्र स्वतःला थांबवलं, बॉलला अडवलं आणि इथून एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले 36. इक्वेशन आता इथून आपल्याला पाहायला मिळेल. ओ फटका. कडक शॉट. एक कॅचची किंमत. बॉल सीमा पार. आउट ऑफ द पार्क. षटकार. 42. 42 धावा धाव फलकावरती. ना सर 7 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. 42 धावा झाल्यात. 49 बनवायचे. 7 मध्ये अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. मागचा रिझल्ट बदलवणारा फटका. गणेश सर कदाचित ती कॅच कॅरी झाली असती तर मात्र थोडासा दबाव इथून आपण पाहताय ना बॅटिंग करणारा अचानक फायटर्स टीम कडे असता, परंतु ती कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहता नेक्स्ट बॉल वरती सिंगल आली. पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली मोहनला आणि त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. 7 बॉल 7ची आवश्यकता. हो फटका मिस टायमिंग आहे. बॉल बराच काल हवेमध्ये. पुन्हा एकदा तेज फिल्डर, परंतु यावेळी चुकी नाहीये. पकडली एक कॅच. कहाणी में ट्विस्ट. 6 बॉल आणि आता 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता इथून कोणता गोलंदाज 6 बॉल मध्ये त्या 7 धावांचा बचाव करेल कोणाकडे आता इथून मात्र संघाचे संघनायक जातील. कोणत्या गोलंदाजावरती ती जबाबदारी देईल आणि कोणता गोलंदाज ती जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्या खांद्यावरती घेईल. क्षणात रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कोणत्याही क्षणी कोणत्याही चेंडूवरती कुठल्याही साईडला मॅच टर्न होऊ शकते. म्हणूनच नेहमीच क्षेत्रक्षणामध्ये जास्ती चला विलंब लावू नका. क्षेत्रक्षणांचा जास्ती काटेकोरपणे क्रिकेटमध्ये खेळ सुधारला पाहिजे. कारण जिंकायचं असेल तर जिंकायचं सूत्र आहे पकडा कॅच जिंका मॅच. हे सूत्र जर खेळ मैदानावरती क्षेत्रक्षणांच्या माध्यमातून जर पाहायला मिळालं तर नक्कीच गेममध्ये फेरबदल पाहायला मिळतो. चला आजच्या दिवसात 10 सामने कव्हर करायचे तर वेळ घेऊ नका जास्तीचा. हो चांगला बॉल डॉट बॉलच फेकला. चांगली बॉलिंग करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये 6 मध्ये 7 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. गोलंदाज सुजल पहिला चेंडू डॉट बॉल फेकतात. विवेकच्या विरोधामध्ये 42 धावा धाव फलकावरती. दबाव दबाव आणि दबाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना हवी असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये. कोणता संघ जिंकेल ते माहीत नाहीये, परंतु मॅचची अगदी उत्कंठा ही शेवटच्या शिगेपर्यंत आणि शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. निघालाय पुन्हा एकदा सुजल. समोर आपण पाहताय विवेक. हो येस लागली पाठीमागे. शॉट फाईन लेगला चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. बॉल पुढे निघालाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. या मुमेंटला या चुका मागात पडतील. आस्था 11 टीम साठी स्वतः संघ मालक जय बोराडे त्या ठिकाणी होते. झडप मारायची होती, डाईव मारायची होती, कॅच कॅरी करायची होती. कॅच नाही तर ही मॅच आहे. येणारे बॉल 5 4 आहेत आणि धावा बनवायच्या त्या 6 आहेत. गोलंदाजांवरती आक्षेप आला, त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल आता इथून चेक केला जाईल.
आता इथून बॉल चेक केले जातील गोलंदाजापती आक्षेपाला. हो चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला बरोबर शरीरभेदी हा चेंडू पाहायला मिळतोय आणि इथून लेग बायची एक तर आली आहे परंतु पंच आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करतात डिसिजन गोलंदाज या ठिकाणी थ्रो करतोय की नाही. प्रॉपर फ्रेश तिसरे पंच टीबी अंपायर ते डिसिजन देतात फेअर. तीन बॉल 5 जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आग लागली मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता. सुजल निघालेत पुन्हा एकदा समोर आपण पाहताय विवेक 4 मध्ये 4 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. बनवतील का 5 धावा 3 मध्ये. हो आउट साइड लेग स्टंप चुकी केली आहे. इट इज वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकामध्ये ऍड होती आहे. आता इथून इक्वेशन बदलेल. 3 बॉल 4 3 बॉल मध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. कडक मॅच प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये ज्यासाठी या मैदानावरती अगदी आपण पाहताय गर्दी केली प्रेक्षकांनी ती मॅच त्यांच्यासाठी मेजवानी. 3 बॉल 4 हो चांगला बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. वाईट आला म्हणून काय झालं डॉट बॉल फेकू शकतो. टीम मीटिंग करू नका चला मागे या लगेच. शेवटचे बॉल इथून 2 दाबा बनवायचे 4. महत्वाची मॅच महत्वाचा क्षण इथून येऊन ठेपलाय. शेवटचे 2 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे 2 बॉल 4 धावसंख्येची गरज. कोणता संघ टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचेल. ओ फटका मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये फिल्डर जितेश पकडली कॅच आणि आता मॅच येऊन ठेपली आहे. 1 बॉल आणि 4 या धावसंख्येवरती जबरदस्त मॅच पाहायला मिळते आहे. कराल तेवढं कौतुक कमी आहे सुजलचं. ज्याने खऱ्या अर्थानं 6 बॉल मध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता असताना मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आणले. 1 बॉल आणि 4 या धावसंख्येपर्यंत. त्याच्यामध्ये एक व्हाईट बॉल देखील आला. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 1 चेंडू 4 धाब्यांची गरज आहे. शेवटचा 1 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. 1 बॉल 4. कोणता संघ जाईल सुपर 8. सुजल त्याच्या समोर आपण पाहता प्रदीप ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज. 1 बॉल मध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता. आतापर्यंत सुजलनं चांगली कामगिरी केली आहे. 6 मध्ये 7चा बचाव करत असताना 1 मध्ये 4 पर्यंत मॅच आणली आहे. शेवटचा 1 बॉल 4 ची आवश्यकता. ओ डॉट बॉल मॅच जिंकली आहे. अस्ता 11 विकेट. बोल्ड झाला क्लीन बोल्ड आणि आता मात्र क्वालिफाय झाली आहे सुपर 8 साठी. अस्ता 11 कॉंग्रॅच्युलेशन टीम कॉंग्रॅच्युलेशन.